मी राधाकृष्ण सिंधुताई एकनाथराव विखे पाटील ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक सचक विवेकबुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायद्यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणत्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन। मी राधाकृष्ण सिंधुताई एकनाथराव विखे पाटील ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही। जय हिंद। नमस्कार, आपण बघत आहात शिर्डी विधानसभेचे आमदार राधाकृष्णजी विखे पाटील यांचा जो कॅबिनेट मंत्रिपदावरती त्यांची वर्णी लागलेली आहे आणि आज त्यांनी शपथ घेतलेली आहे। आणि शपथ घेत असताना लोणी येथील त्यांच्या गावी जे ग्रामस्थ आहेत, जे गावकरी आहेत, जे कार्यकर्ते आहेत, त्यांनी तो आनंद मोठा आनंदाने मोठ्या जल्लोषाने साजरा केलेला आहे। आपण बघत आहात मोठ्या स्क्रीनवरती तो सोहळा लोणी येथे कार्यकर्त्यांनी ग्रामस्थांनी तो अनुभवला आहे। हे बघत आहात तुम्ही जल्लोष, फटाके असतील, प्रत्येक गावागावात पूर्ण प्रवरा परिसरामध्ये हा जल्लोष साजरा केलेला आहे। आणि शिर्डी विधानसभेचे आमदार राधाकृष्णजी विखे पाटील हे पुन्हा एकदा मंत्री झालेले आहेत। खूप आनंदाचं वातावरण प्रवरा परिसरात आहे।